तर हॅपी फूड कॉर्नर नावाने एका ठिकाणी माझं रेस्टॉरंट होतं. 7 वर्ष होतं. 14 लोकं एका वेळेला सोडून गेली एका अफवेमुळे. आणि त्याच्यानंतर आय वॉज सपोज टू वाइंड अप एव्हरीथिंग. ह्या 4-5 गोष्टी सोडल्या तर लोकांना बाकीच्या गोष्टी माहितीच नाही आहेत. त्यांना आमटी भात म्हणजे काय माहिती नाही, वरण भात म्हणजे काय माहिती नाही, त्यांना आपल्या साध्या भाज्या माहिती नाही, त्यांना मासवडी म्हणजे काय माहिती नाही आहे, कोथिंबीर वडी म्हणजे काय माहिती नाही, अळूवडी माहिती आहे पण ती पात्रावडी जी गुजराती स्टाईल लोकं करतात, आपल्याकडे डीप फ्राईड असते, कुरकुरीत असते, ती माहीतच नाही आहे लोकांना. म्हणून मी जर तो शेजवान ठेवणार असेल तर ती इन्व्हेंटरी कॉस्ट आहे मला. आणि ते रनिंग आहे का हे चेक कर. समजा ते रनिंग असेल तर ते जे बनवायला लागेल ते बनवायला लागेल, पण जर ते रनिंग नाही आहे तर मग उपयोग नाही. यू हॅव टू रिमूव्ह इट. मग प्रेमात पडून चालत नाही. नमस्कार, वेलकम. अनुभवांकाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आय नो खूप दिवसांनी आमचा एपिसोड येतो आहे आणि कसं आहे की चांगली गोष्ट शिजायला ना वेळच लागतो आणि ह्याच नवीन नवीन गोष्टी शिजवण्याच्या आधी आम्ही असा विचार केला की आपण एक अशा व्यक्तिमत्वाला बोलवू जे ॲक्च्युली हॉटेलमध्ये पदार्थ शिजवतात. त्यांचं नाव आहे शेफ ओंकार आवळसकर. पुरणवरणचे ते ओनर आहेत आणि शेफसुद्धा आहेत. त्यांच्याशी गप्पा मारताना आम्हाला हे समजलं की मेनू डिझाईन कसा केला जातो, त्याच्यामागची मेहनत किती आहे. आपल्या महाराष्ट्राचं जे फूड कल्चर आहे ते आपण बाहेर देशांपर्यंत किंवा बाहेरच्या लोकांना इथं कसं आपण इन्व्हाइट करू शकतो याच्यावर आम्ही भरपूर डिस्कशन केला. तुम्हालासुद्धा हे डिस्कशन खूप आवडेल, त्यामुळे एपिसोड पूर्ण बघा आणि जर का सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार. अनुभवांकात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिलाच प्रश्न मी तुम्हाला हा विचारतो की लोकांना असं वाटतं रेस्टॉरंटकडे किंवा हॉटेलकडे बघून की खूप झगामगा रेस्टॉरंट दिसतं, म्हणजे खूप प्रॉफिट, म्हणजे एकदम छापतात पैसे. तर असं काही खरंच असतं का? ॲक्च्युली ना जसं दिसतं तसं नसतं. प्रॉफिट हा पुढचा भाग झाला, पण जेवढं तुम्हाला रेस्टॉरंट नीट क्लीन किंवा तिथे जे काही दिसतं समोर, त्याला टिकली टॉप म्हणतो आपण किंवा एकदम पिक्चर परफेक्ट म्हणतो, तेवढाच केऑस मागे असतो. की जेवढी शांतता पुढे आहे त्याच्या मागे जे चालणारं युनिट असतं ते खूप विगरस काम करत असतात. जे असं म्हटलं जातं की हॉटेल इंडस्ट्री किंवा रेस्टॉरंट इंडस्ट्री, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री इज सेकंड टू आर्मी. कारण तेवढं डिसिप्लिन आणि तेवढं वर्कलोड आणि तेवढं टफ लाईफ असतं. त्याउपर जेवढ्या गोष्टी आम्ही करत असतो हॉस्पिटॅलिटीमध्ये, जे प्रोडक्ट आहे हे लाईव्ह प्रोडक्ट आहे. सो त्याच्यात वेस्टेज येणार, त्याच्यात एक्सपिरियन्स कमी जास्त होत राहतो आणि हे सगळं मॅनेज करायला माणसंच असतात. देर इज नो रोबोट की एक संध सगळं राहील असं नाही आहे. जसा माणसाचा दिवस असेल त्याप्रमाणे माणसाची थोडीशी सर्व्हिस पण अफेक्ट होत असते. सो त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा इफेक्ट जनरल सर्व्हिस आणि जनरल फूडवर पण होत असतो. तेच कंट्रोल करायला आम्ही आहोत प्रोफेशनली. बट प्रॉफिट म्हणाल तर प्रॉफिट इज जनरली अप टू 20 to 25% इन फूड इंडस्ट्री, इन ॲटलिस्ट इन हॉटेल रेस्टॉरंट इंडस्ट्री. बाकी ओव्हरहेड्स खूप असतात आणि जे काही मागे चाललेलं असतं त्या केऑसमध्ये बऱ्याच अशा अंडरलाईन गोष्टी असतात किंवा हिडन गोष्टी असतात की ज्या बाहेरच्या लोकांना दिसत नाहीत. ते खर्च लोकांना कधीच कळणार नाही आहेत, पण ते असतात. त्यामुळे जे प्रॉफिट मार्जिन्स आहेत हे घासून पुसून तुम्हाला 20 to 25% मिळतात. आणि ज्यांना असं आपल्याला आपण बाहेरनं बघतो तेव्हा यार काय भारी आहे. म्हणजे मी स्वतः जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटला गेलो तेव्हा पहिल्यांदा आय वॉज अट्रॅक्टेड टू दॅट ॲटमॉस्फिअर बिकॉज वी क्रिएट. बट टू क्रिएट दॅट ॲटमॉस्फिअर जे काही चालतं मागे ते खूप मोठे एफर्ट्स असतात आणि त्या एफर्ट्सला लागणारं फंडिंग असतं आणि त्याला लागणारी कॉस्टिंग असते.
हे सगळं तुम्हाला त्या लाईव्ह प्रोडक्टमधनं रिकवर करायचं असतं. आणि तुमचं गुडविल, मार्केटमध्ये आज ऑनलाईन होणारे जे काही मार्केटिंगचे गिमिक्स आहेत, हे सगळं पकडून जो काही प्रॉफिट निघेल तो 20-25% असतो. त्यामुळे असं नाही आहे की पूर्वी ना, म्हणजे हे मी पण ऐकलं आहे की फूड इंडस्ट्री म्हणजे 70-80% प्रॉफिट मार्जिन्स होतात. असं नाही आहे. कारण प्रॉफिट मार्जिनमध्ये वेस्टेज आलं, यू हॅव ओव्हरहेड्स, मग त्याच्यात रेंट्स, सॅलरीज, तुमची रॉ मटेरियल कॉस्ट आहे, तुमचं वर्किंग कॅपिटल आहे, बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या अनएक्सप्लेनेबल असतात. बरेच असे कंप्लायन्सेस आहेत की जे करावे लागतात आम्हाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एक टोटल काढली तर दॅट गोज टू 20-25% ऑफ प्रॉफिट मार्जिन. ओके. मग तुम्ही जे रेस्टॉरंट आज चालू केलं आहे पुरणवरण, आता हे प्रॉफिट न बघता कुठल्या वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुरू केलं होतं? त्याच्यामागे उद्देश काय होता? बेसिकली हे जे रेस्टॉरंट आहे हे दिस वॉज अ अनप्लॅन्ड रेस्टॉरंट फॉर मी Okay. ॲटलिस्ट. म्हणजे एका कॅटॉस्ट्रॉफीमधनं हे उभं राहिलेलं रेस्टॉरंट आहे. माझी मदर कंपनी जी आता हॅपी फूड कॉर्नर नावाने आहे, त्याच्या अंडर आपण पुरणवरण आणि नुसता खाऊ हे 2 ब्रँड चालवतो. तर हॅपी फूड कॉर्नर नावाने एका ठिकाणी माझं रेस्टॉरंट होतं. 7 वर्ष होतं. आणि कोविडनंतर चे जे कॅश फ्लो क्रंचेस सगळ्यांनाच बसले, काय मी स्पेशल नाही आहे त्यातला, त्यात ते मलाही बसले. आणि कुठेतरी स्टाफला 2 वर्ष बोनसेस नव्हते दिले गेले, सॅलरीत वाढ दिली गेली होती पण तेवढी नव्हतं देऊ शकलो. कारण बट ऑब्व्हियस रिझन्स होते की कस्टमर दरवाजापर्यंत येतच नव्हतं. जे काही मिळत होतं ते थर्ड पार्टी ॲग्रिगेटर्सवरती मिळत होतं, म्हणजे जे फूड डिलेवरी पार्टनर्स असतात त्याच्यावरती होत होतं, ज्यांना आम्हाला काही कमिशन द्यायला लागत होतं. जे सगळं पकडून आम्हाला काही प्रॉफिट मिळणं मुश्किल होतं, घरातूनच पैसे जात होते. सो 14 लोकं एका वेळेला सोडून गेली एका अफवेमुळे. आणि त्याच्यानंतर आय वॉज सपोज टू वाइंड अप एव्हरीथिंग. म्हणजे त्या रात्री मी आणि माझ्या बायकोनी असं ठरवलं होतं, आईला सांगितलं की आम्ही इथलं वाइंड अप करतो आणि परत मुंबईला, कारण आमची शिक्षणं मुंबईत झाली आहेत, नोकऱ्या आम्ही तिकडे केल्या होत्या, आम्ही परत तिकडे जातो, आम्ही परत तिकडे जॉब शोधतो कंटिन्यू कर. आणि विल डू समथिंग. पण माझे एक मेंटॉर आहेत विक्रांत हिंगे, त्यांनी सांगितलं वाय डिड यू गो ओव्हर देअर? तू इथलं सगळं हे सोडून, नोकरी चांगली सोडून तू तिकडे गेला होतास एका उद्देशाने. आणि आय हॅव नॉट प्रिपेअर्ड पीपल टू लूज. तुला यायचं असेल, मी आत्ता तुला हवी त्या पगाराची नोकरी मी देऊ शकतो, पण याच्यानंतर माझ्याशी कधीच बोलायला यायचं नाही, बिकॉज आय डोंट टॉक टू लूजर्स. आणि यू आर गिविंग अप इफ यू आर कमिंग बॅक. आणि माझ्याकडे माझे जे स्टाफपैकी 2 लोकं उरले होते, 16-17 जणांपैकी 2 लोकं उरले होते, बाकी सगळे सोडून गेले होते. एक सनीदादा म्हणून जो माझ्याकडे पहिल्या दिवशीपासून येतो, आणि एक गौरी मावशी म्हणून आहेत. त्यांनी मला सांगितलं की सर, हे असं हातावरती हात धरून काय होणार नाही, तुम्हाला येतं, पण पुनश्च हरिओम करू. आणि मग जे चालू झालं ते म्हणजे आय डिडंट इमॅजिन की मी महाराष्ट्रीयनमध्ये एवढं एक्सेल करू शकतो, बिकॉज माझा फोर्टे हा बेसिकली वॉज इन टू चायनीज, पंजाबी क्युझिन. मी जिथे काम केलं आहे, माझा एक्सपिरियन्स जो होता तो त्याच्यात होता. बट समहाव R&D होता आणि घरात तेच बालकडू मिळालेलं होतं. आणि लहानपणी कुठेतरी जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट चालू करत होतो, तेव्हा एक डोक्यात होतं की नाही, महाराष्ट्रीयन स्टाईलचं रेस्टॉरंट करायचं. आणि नाशिकमध्ये एक ब्रँड होता जो डिमॉलिश झाला होता, सो देयर वॉज अ व्हॅक्यूम. आणि समहाव आम्ही जेव्हा हॅपी फूड कॉर्नर चालवत होतो तेव्हा अळूवडी आणि कोथिंबीर वडी ह्या 2 गोष्टी त्याच्यात होत्या ऑलरेडी. सो मग लोकांचा ते एक फीडबॅक यायला लागला की तुम्ही हे ट्राय करा, थालीपीठं ट्राय करा, धिरडी ट्राय करा. आणि असं करता करता आम्ही एक एक प्रोडक्ट करत गेलो. आणि शेवटी 2022मध्ये आम्हाला फीडबॅक यायला लागला की तुमचं जे नाव आहे बोर्डावर हॅपी फूड कॉर्नर आणि तुम्ही जे सर्व करताय ह्याच्यात काही साम्य नाही आहे. सो वी डिसायडेड टू टेक द नेम पुरणवरण. आणि तेव्हा आम्ही 2022मध्ये पुरणवरणचा ॲक्च्युअल जन्म आला. ॲक्च्युली आम्ही महाराष्ट्रीयन स्पेशालिटी रेस्टॉरंट म्हणून त्याला प्रमोट करायला लागलो आणि त्याचे इफेक्ट्स मिळाले. परत का पुरणवरण? तर 12ही महिने आम्ही वरण भात आणि पुरणपोळी देऊ शकतो म्हणून पुरणवरण. आणि आपल्याकडे नैवेद्याचं जे ताट असतं ते कधीच
पुरण आणि वरण या 2 एलिमेंटशिवाय पूर्ण होत नाही. जे आपण नैवेद्य देवाला दाखवतो त्यात ह्या 2 गोष्टी नसतील तर ते तुमचं ताट पूर्णच होत नाही. सो त्यामुळे पुरणावरणाचा स्वयंपाक आपण म्हणतो, म्हणून पुरणवरण असं. सो असा जन्म झाला त्याचा. आणि मग महाराष्ट्रीयन क्युझिन ते तो फीडबॅक होता, त्याच्यावर मी काम करत गेलो. इट वॉज नॉट अ इंटेन्शनल रेस्टॉरंट की ते आय स्टार्टेड विथ सम काइंड ऑफ आयडिया आणि असं. ॲक्च्युअलमध्ये इट वॉज अ फीडबॅक बेस्ड थिंग दॅट वी डेड. आता ना बऱ्याच रेस्टॉरंट किंवा आपण आजकाल कसं आहे की जो कस्टमर तुमच्या रेस्टॉरंटला येतो तो बाहेर पण फिरतो. सो बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की कस्टमर एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. काही लोक म्हणतात की नाही, फूड क्वालिटी जास्त महत्त्वाची. ती कुठं अगदी तुम्हाला टपरीतला चहा जरी असेल तरी तो एकदम 5 स्टारपेक्षा खूप सुरेख लागतो. बरोबर. सो तुम्ही जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली आणि इवन जसं मध्ये तुम्हाला जो एक आपण म्हणूयात की एक मागे ढकलला गेलात. सो त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय असे विचार होते की आपण कस्टमर एक्सपिरियन्सवर जास्त फोकस ठेवा, आपलं जगामगा करावं का क्वालिटी अजून इम्प्रूव्ह करावी किंवा दोन्ही एकत्र, कसं काय तुमच्या डोक्यात चालू होतं तेव्हा? मला असं वाटतं ना की कुठलाही तुम्ही जेव्हा रेस्टॉरंट चालू करता किंवा कुठली कॉन्सेप्ट डेव्हलप करता तेव्हा देर आर लॉट ऑफ कंपोनंट्स की जे प्ले करत असतात. मग त्याच्यात फूड क्वालिटी इज वन ऑफ द पार्ट. इट्स वन ऑफ द मेजर पार्ट ऑफ इट की फूड क्वालिटी अँड फूड टेस्ट. क्वालिटीपेक्षासुद्धा फूड टेस्ट, क्वालिटी तर त्या टेस्टवरतीच अवलंबून असते आणि वॉट प्रोडक्ट्स यू यूज आफ्टर ऑल. त्याच्यानंतर तुम्ही सर्विस काय देता, की एंड कस्टमरचं जे एक्सपेक्टेशन आहे ते सर्विस आहे. तुमची फूड चांगलं असेल पण टेबलं नीट नाही आहेत किंवा जो स्टाफ बोलणारा आहे किंवा जे कोणी सर्विस करतायत ते त्यांना फूड एक्सप्लेनच करू नाही शकले की थालीपीठ हे ग्लुटेन फ्री आहे. हे जर कम्युनिकेटच नाही करू शकलो आपण तर काही उपयोग नाही आहे. कारण ज्याला थालीपीठ माहिती नाही आहे त्याला ते एक्सप्लेन पण करायला पाहिजे. किंवा प्रत्येक माणूस काय मूड घेऊन येतो आहे रेस्टॉरंटमध्ये हे तुम्हाला आम्हाला माहिती नसतं. प्रत्येकाच्या घरी एखादा माणूस बायकोशी भांडून आलेला असतो किंवा एखादा बॉसच्या कटकटीने आलेला असतो, काही एखादा खूप चांगल्या माइंडसेटमध्ये आलेला असतो. सो सगळ्या तऱ्हेची माणसं तुमच्याकडे येत असतात, सगळ्या मूडची माणसं येत असतात. त्यांना तुम्हाला परत पाठवताना हसतच पाठवायचं आहे. त्यामुळे सर्विस पण इम्पॉर्टंट आहे, तुमची फूड क्वालिटी पण इम्पॉर्टंट आहे, त्याला वापरले गेलेले प्रोडक्ट्स पण इम्पॉर्टंट आहेत, हायजीन पण इम्पॉर्टंट आहे. कारण असे खूप लोक असतात आफ्टर कोविड स्पेसिफिकली की जे हायजीनला टॉप प्रायोरिटी देतात. म्हणजे त्यांचं असं असतं की सर्विस नाही मिळाली तरी चालेल, फूड पण ओके मिळालं तरी चालेल, दे वॉन्ट हायजीन. जे आम्ही खातोय ते हायजिनिक आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असलेलं पाहिजे. सो ते एक असतं. प्लस कॉन्सेप्ट तुम्ही काय देताय, व्हॉट काइंड ऑफ फूड. आता माझ्याकडे आय डोंट सपोर्ट द युसेज ऑफ ग्रेव्ही आणि दॅट इज बिकॉज ग्रेव्ही सगळीकडे यूज होते आणि इट इज फॉर कन्व्हिनियन्स ऑफ हॉटेल इंडस्ट्री. जो ॲक्च्युली हार्टी फ्लेवर आहे, जो आपल्याला सोल कम्फर्टिंग म्हणतो, जे आपण वरण भातामध्ये एक्सपेक्ट करतो किंवा आपण पुरणपोळी खाताना एक्सपेक्ट करतो किंवा आपण एखादी भाजी खाताना एक्सपेक्ट करतो, तो त्या ग्रेव्हीतनं येणार नाही आहे. तो तुम्ही बेसमध्ये जेव्हा ती बेसिकपासून तयारी कराल भाजी, त्याच्यातच तो फ्लेवर इंड्यूस होऊ शकतो. सो ह्या बऱ्याच गोष्टी, तुमची कॉन्सेप्ट, तुमची सर्व्हिस, तुमचं फूड, तुमचं हायजीन, हाऊ वेल ट्रेंड युअर स्टाफ इज, ह्या सगळ्याचं एक कॉम्बिनेटिव्ह डिश तयार जेव्हा होते तेव्हा ते रेस्टॉरंट सक्सेस होऊ शकतं. इट इज नॉट वन पर्सन्स जॉब. इट इज ऑलवेज, म्हणजे ही माझी फिलॉसॉफी आहे की फक्त हॉटेलची टीम त्या हॉटेलला सक्सेस नाही देऊ शकत. तर ते कस्टमर येतात ना, ते सुद्धा आमच्या टीमचाच पार्ट असतात. कारण ते आलेच नाहीत आणि त्यांनी फीडबॅक नाही दिले किंवा त्यांनी जर कन्झम्पशनच केलं नाही तर टीम काही पुढे करूच शकणार नाही आहे. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट प्ले अ पार्ट इन इट. प्लस तुम्हारा 99% देना तुम्हारा काम है, वो 1% तो उसके हाथ में. आत्ता जसं तुम्ही सांगितलात की कस्टमरसुद्धा तुमच्या एक टीमचा एक
पार्ट आहे, पार्टच असतो. पार्टच असतो. सो आता त्याच्यावरच एक प्रश्न असा, की कस्टमर ऑनलाईन रिव्ह्यूज देतात, बरोबर? आता प्रत्येक कस्टमरला आपण खुश नाही करू शकत. प्रत्येक म्हणजे ईच इंडिव्हिज्युअल म्हणजे हे कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा आमचे असेल, तुमचे असेल, कुठल्याही कस्टमरला तुम्ही 100% सॅटिस्फाईड नाही करू शकत. सो मग असे कस्टमर जेव्हा ऑनलाईन रिव्ह्यूज वगैरे देतात, सो मग त्यांनी जर का असं काही निगेटिव्ह रिव्ह्यूज दिला, तुम्ही फूड ॲब्सोल्युटली चांगलं दिलं आहे, सर्व्हिस चांगली दिली आहे, पण हे सगळं असूनसुद्धा त्यांनी काही निगेटिव्ह रिव्ह्यूज दिले किंवा हेच चांगलं नव्हतं, तुम्ही असंच केलं. मगाशी असं आपण बोलत होतो, की एक कस्टमर तुम्हाला म्हटले, की तुम्ही ह्याच्यासाठी पण का चार्ज करता, त्याच्यासाठी का ते गोष्ट फ्री का देत नाही किंवा फलाना ढिमकाना. सो याचा इम्पॅक्ट तुम्ही असा बघितला, की तुमच्या बिझनेसवर झाला किंवा तुमच्याकडे जे अजून बाकीचे शेफ आहेत, त्यांना असं काही त्यांनी जर ऑनलाईन वाचलं, त्यांच्या याच्यावर काही इफेक्ट झाला आणि ते जर झाला असेल, तर त्याचा अनुभव आणि त्याच्यातनं तुम्ही कसा बाउन्स बॅक केला? आताचं जे जग आहे त्याच्यात तुम्ही सोशल मीडियाला तुम्ही वेवआउट करूच शकत नाही. कारण गुगल झालं किंवा हे जे तत्सम प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे रिव्ह्यूज दिले जातात, तिथे रिव्ह्यूज देणारा माणूस जनरली तुमच्याकडे जेवायला येईलच याची पण गॅरंटी नाही आहे. तो येऊन गेला असेल नसेल, ही कॅन पुट अ रिव्ह्यू. दॅट इज हाऊ इट वर्क्स. शेवटी काय आहे, आणि तुम्ही 100 माणसांपैकी फक्त 8 माणसांना तुम्ही सॅटिस्फाय करू शकता, खुश करू शकता. 2 माणसं अशी असणारच आहेत, कारण प्रत्येकाचं खाण्याचं कल्चर वेगळं असतं. म्हणजे साधी गोष्ट, आपण मीठ जेवणात मीठ घालतो, कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं. आम्ही काय करतो, तर आम्ही एक युनिव्हर्सल त्यातला सुवर्णमध्य गाठतो, खूप जास्त नाही, खूप कमी नाही, आणि वी कीप दॅट डिश ॲट अ सिल्वर लाईनिंग, की जिथे ज्याला जास्त वेळ तो घालून घेईल, ज्याला कमी असेल तो ही कॅन स्टील ॲडजस्ट, की हां ठीक आहे, ओके. मीठ जास्त टाकून नाही चालत, पण ते लेवलला ठेवायला लागतं. सो हे प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते. कोणी गोड खाणार असतं, कोणी तिखट खाणार असतं. तुम्ही प्रत्येकाला सॅटिस्फाय नाही करू शकत. हां, पण त्याच्यात आम्ही डिफरन्शिएट करतो, की हा जेन्युइन फीडबॅक आहे का, किंवा एखादा माणूस असतो त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला पण माहिती असतं, की ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, ह्याचा एक्सपिरियन्स खराब झाला होता आणि त्यांनी फीडबॅक दिला आहे. सो तो ॲक्सेप्ट करायचा आणि त्याच्यावर काम करायचं. बिकॉज फीडबॅकवर तुम्ही काम केलं नाही तर यू विल बी आउटडेटेड. तुम्ही जर तुमच्या अहंकारात राहिलात तर ते फूडमध्ये दिसेल. कारण तुमचा जो भाव असतो, असं माझं मत आहे, ही फिलॉसॉफी आहे, की तुमचा जो भाव आहे मनातला, तो त्या फूडमध्ये उतरत असतो. त्यामुळे मी अहंकारात नाही राहू शकत. जर समोरून फीडबॅक आला आहे आणि तो जेन्युनिटी आहे, सो आता जेन्युनिटी तुम्ही कशी ठरवणार, तर त्यांनी जे लिहिलं आहे ते ऑलरेडी जर कवर्ड असेल, ते ऑलरेडी त्याच्यावरती सोल्युशन वर्कआउट आपण करत असू तर ठीक आहे. नसेल आणि तो पहिल्यांदाच आला आहे एखादा फीडबॅक असा, तर त्याच्यावरती जेन्युनली वी नीड टू थिंक ऑन. किंवा काही लोक असतात असे, म्हणजे, आणि मी चुकीचं आहे असं नाही म्हणणार, प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन वेगळं असतं, कॉस्टला त्यांना तेवढं पाहिजे असतं, आपण प्रत्येक वेळेला मॅच करूच शकतो असं नाही. की जसं मी मगाशी तुम्हाला आपला शूट चालू व्हायच्या आधी मी म्हटलं, की एक कस्टमर बोलले की तुम्ही एक्स्ट्रा का देत नाही, त्याला फूड कॉस्ट आहे म्हणून देत नाही. पण आता हे मी प्रत्येकाला एक्सप्लेन नाही करू शकत आणि प्रत्येकाला ते कळणार पण नाही आहे. सो मग काय करायचं, काही वेळेला आम्ही देतो, की जाऊ दे, आपला रेग्युलर कस्टमर आहे, किंवा ठीक आहे त्यांनी रिक्वेस्ट केली आहे, एक वाटी देऊ शकतो, दुसऱ्या वाटीला चार्ज करावंच लागेल. हे त्याचे बायवेज आहेत आणि प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या. आता हॉटेलमध्ये दररोज वेगळा माणूस येणार आहे, त्यामुळे दररोज वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो, दररोज वेगळं सोल्युशन काहीतरी तुम्हाला त्या सिच्युएशनप्रमाणे डेव्हलप करावं लागतं. असं मी नाही सांगू शकत की ह्या फीडबॅकवरती हेच करायचं आहे, त्या फीडबॅकवरती तेच करायचं, असं नाही आहे. त्यांनी फीडबॅक दिला आहे ना. सो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आम्ही म्हणतो की गेस्ट इज ऑलवेज राईट. त्यामुळे तो जेन्युइन असोत नसो, ही इज राईट बिकॉज ही इज पेईंग फॉर इट, अँड वेन ही इज पेईंग फॉर इट यू आर रिस्पॉन्सिबल टू गिव्ह हिम व्हॉट ही वॉन्ट्स. म्हणून मग त्याला काय आपल्याला देता येईल, जे बेस्ट देता येईल ते द्यायचं, जेवढं बेस्ट सॅटिस्फाय करता येईल तेवढं करायचं. कारण
कसं आहे, आपण जसं मी म्हटलं की प्रत्येकाला सॅटिस्फाय नाही करता येत, पण आपण ट्राय करायचं की आपण त्या फीडबॅकवर काम करू ऑनेस्टली. त्याच्यात सिन्सिअरिटी तुमची दिसली पाहिजे की फीडबॅक आहे. म्हणजे मला आठवतं आहे, मागे एकदा एका कस्टमरने आम्हाला पुरणवरण चालू करून झाले होते, 1 वर्ष, सव्वा वर्ष झालं होतं आणि आमच्याकडे ना ॲक्रेलिक प्लेट्स होत्या. फायबर ॲक्रेलिक प्लेट्स होत्या. विचार म्हणजे असं नाही की त्या फूड ग्रेड नव्हत्या, फूड ग्रेड होत्या. पण जनरली लोकं म्हणतात की नको, फायबर आहे, हॉट गोष्टी त्याच्यावर नको. ॲक्च्युअली असं नसतं, पण हा फीडबॅक एका आजोबांनी मला येऊन दिला, की "ओंकार, सगळं छान आहे. तुझं फूड छान आहे, तुझी सर्व्हिस छान आहे, तुझी माणसं चांगलं बोलतात, खूप चांगली ट्रीटमेंट मिळते आम्हाला, तुझं फूड चांगलं आहे, आम्ही परत-परत येतो. पण तू स्टीलच्या प्लेट्स आण. कारण तुझं जे फूड आहे, ते त्या प्लेट्सशी जास्त कनेक्ट करतं." कारण आपलं महाराष्ट्रीयन फूड आहे. एकतर आपण केळीच्या पानावर खातो, नाहीतर जनरली आता स्टील आल्यापासून प्रत्येकाच्या घराघरामध्ये स्टीलच्या प्लेटवरती खाण्याची पद्धत. त्यामुळे मग तो फीडबॅक आला, की तुम्ही स्टीलच्या प्लेटवरती, मग त्याच्यात आपल्याला काय चांगलं देता येईल. मग आम्ही जरा स्टीलच्या चांगल्या ठोक्यावाल्या प्लेट्स आणल्या, ठोके असलेल्या. असं काहीतरी वेगळं आणायचं, अगदी स्टील नाही, पण काहीतरी. सो दिस इज अ फीडबॅक विच वी ट्राय टू वर्क ऑन. आणि मग त्याचे रिझल्ट्स मिळाले. म्हणजे ते काका जेव्हा पुढच्या वेळेला आले, ही स्माइल्ड अँड सेड, "अरे, तुम्ही सांगितलेलं केलंस." ते जे त्यांच्या चेहऱ्यावरती तो जो आनंद होता ना, त्याच्यासाठी काम करतो. म्हणजे पैसा हा येतो, पण हे जे असतं ना, हे जास्त लक्षात राहतं कस्टमरच्या आणि मग तो जास्त विश्वासाने तुमच्याकडे येतो. फूड इंडस्ट्री हळूहळू चेंज होते. हळूहळू मी तर म्हणतो आता तर खूपच फास्ट चेंज होते. सो तुम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये जेव्हा शिकत होतात, हॉटेल मॅनेजमेंट म्हणा, तेव्हा असलेले फूडचे ट्रेंड्स आणि आत्ता तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये काम करताय याच्यामधले फूडचे ट्रेंड्स, त्यातल्या त्यात तुमचा महाराष्ट्रातले पदार्थ, त्याच्यात तुमची जास्त स्पेशालिटी. सो ह्याच्यात तुम्हाला काही बदल जाणवला का, की कस्टमरची डिमांड चेंज होते? म्हणजे आज काही लोकं पोळीच्या ऐवजी भाकरी खातात किंवा भाकरीच्या ऐवजी पोळी, असं काही चेंज झाल्याचं काही आहे जाणवलं ना, का? आहे. खूप मोठा चेंज आहे. म्हणजे मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करत होतो, तेव्हा जनरली लोकांचा ओढा हा वेस्टर्न फूडकडे जास्त होता, की कॉन्टिनेंटल फूड, वेस्टर्न फूड, युरोपियन फूड, मेक्सिकन फूड, म्हणजे बाहेरचे जनरली भारतेतर जे क्युझिन्स आहेत, त्याच्याकडे ओढा जास्त होता लोकांचा. पण कोविड झाला. कोविडमध्ये लोकांना न्यूट्रिशनचं काय महत्त्व आहे हे कळलं. आपल्या भारतीय फूडमध्ये किती दम आहे हे वेस्टर्न कल्चरनी जेव्हा व्हॅलिडेट केलं, तेव्हा आपण त्याच्याकडे वळायला लागलो. म्हणजे आपण एक साधं उदाहरण, की ग्लुटेन फ्री ब्रेड्स आपण खातो. जनरली लोकं हल्ली खूप ट्रेंड आहे ग्लुटेन फ्री ब्रेड. पण थालीपीठ हा असा पदार्थ आहे आपल्या घराघरात मिळणारा, की जो ग्लुटेन फ्री आहे आणि जो 1200 वर्षापासून आपण खात आलो आहे. पण आपण शोधत काय होतो, ग्लुटेन फ्री ब्रेड. पण आता इन दिस लास्ट 10 years आफ्टर आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी जे इनिशिएटिव्ह घेतला होता मिलेट्सचं, किंवा न्यूट्रिशनवरती खूप जनरलच गव्हर्नमेंटचा खूप स्ट्रेस आहे. सो फूड कल्चर चेंज होतं आहे. लोकं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू बघायला लागलेत. लोकं खूप कॉन्शियस झालेत, मी काय खातो आहे. म्हणजे पूर्वी मला आठवतं आहे, म्हणजे जेव्हा मी चालू केलं 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे. मला साधारण 16 ते 25 वयोगटातली जी मुलं असतात, ती माझ्याकडे टर्नआउटच होत नव्हती फॉर महाराष्ट्रीयन फूड समहाऊ. हळूहळू आता मी जेव्हा बघतो 2026मध्ये, तेव्हा ती मुलंसुद्धा येत आहेत खायला. बिकॉज त्यांच्यापर्यंत आपल्या Instagramच्या फीड्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी यायला लागलेल्या असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू काय असते, का हे खावं. कुळीथ, आपल्याकडे कुळीथ हे सुपरफूड आहे ॲक्च्युली, आणि किती वर्षांपासून, चोलासपासून आपण खात आलो आहे. तर ते एवढं न्यूट्रिटिव्ह फूड आपल्याकडे असताना आपण काय खात होतो, तर पास्ता. आय एम नॉट सेइंग इट इज रॉंग. ते त्यांच्या तिथल्या जॉग्राफिकल जे काही तिथे ॲटमॉस्फिअर आहे, जॉग्राफिकल रिजन आहे,
त्याला ते ॲप्ट आहे ते फूड. पण आपल्याकडचं जॉग्राफिकल कंडिशन, वॉटर कंडिशन, ॲटमॉस्फिअरिक कंडिशन सगळं वेगळं आहे. आवर गट इज मेड फॉर डिफरंट थिंग. तर त्यामुळे हे जेव्हा लोकांना कळायला लागलं, तेव्हा आता लोक परत बेसिक फूडकडे, म्हणजे नुसतं नॉट ओन्ली महाराष्ट्रीयन फूड, पण जनरली हिमाचली फूड खूप हल्ली चालायला लागलं आहे. किंवा फॉर दॅट मॅटर गुजराती फूड तर पहिल्यापासूनच होतं, पण लोक जास्त ओढा त्याच्याकडे वाढला आहे. किंवा राजस्थानी ऑथेंटिक फूड, नॉट दाल भाटी चूरमा, देर आर लॉट ऑफ थिंग्स राजस्थानी फूडमध्ये. किंवा नॉर्थ ईस्टचं जे फूड आहे जे अनएक्सप्लोर्ड आहे, पण ते पण खूप चांगलं आहे. ह्याच्याकडे लोक वळायला लागली आहेत. वेगवेगळ्या भाताचे प्रकार, खपली गहूचा आज एवढा प्रचार होतोय, जो की आपली ओरिजिनल, असं म्हणतात की खपली गहू हा ओरिजिनली इंडियन ग्रेन आहे. बाकी नंतर हरित क्रांतीमध्ये आलेले व्हर्जन्स आहेत, पण खपली गहू हा आपल्याकडे खूप वर्षांपासून होत होता. वन ऑफ द ओल्डेस्ट ग्रेन म्हणतात त्याला. डाळींचं महत्त्व वाढलं आहे. लोकांना प्रोटीन नुसतं चिकन एगमधनं नाही मिळत हे कळायला लागलं आहे. सो हा फरक पडला आहे. हा ट्रेंड खूप चांगल्या पद्धतीने चेंज होतो आहे की लोक चांगल्या फूडकडे वळत आहेत. कारण चीझी फूड इज गुड. आय एम नॉट सेईंग इट इज बॅड. इट इज व्हेरी गुड. इट टेस्ट्स व्हेरी गुड. इट हॅज इट्स ओन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. बट इट इज मेड फॉर सम अदर जॉग्राफिकल रिजन, अदर जॉग्राफिकल काय म्हणतात त्याला, जॉग्राफी आणि तिथलं ॲटमॉस्फिअर, त्यांचं गट त्या ॲटमॉस्फिअरला आणि त्या जॉग्राफीला सेट आहे, म्हणून ते लोक ते खाऊ शकत आहेत. आणि त्यांच्याकडे तेवढं जे प्रोडक्शन आहे ते त्या चीजचं फ्रेशली होत असतं. आपल्याकडे जे चीज आपण करतो आहे प्रोसेस चीज आहे. सो आय एम नॉट सेईंग ते रॉंग आहे. तेही कन्झ्युमेबल आहे, तेही चांगलं आहे. पण आपल्याकडे आपले जे रूट्स जे आहेत, आपलं जे कल्चर आहे फूडचं, हे ऋतूंना धरून आहे, आपल्या इथल्या जॉग्रफीला धरून आहे. आपला गट ज्या फूडला मॅच होतं त्याच्यासाठी आहे. कम्पॅटिबिलिटी आहे, फूड कम्पॅटिबिलिटी आहे. सो हे लोकांना कळायला लागलं आहे. त्यामुळे हा ट्रेंड आता बदलायला लागला की येस, दे आर कमिंग बॅक टू आवर बेसिक रूट्सकडे यायला लागलेत. लोक शुगर टाळत आहेत, जॅगरी खात आहेत, जे आपल्याकडे पूर्वी होतं. ॲक्च्युली शुगरही इट यूज टू बी देअर, पण शुगरपेक्षा जॅगरीचा वापर जास्त होतो. त्यामुळे अशा गोष्टी आहेत की ज्या चेंज होत आहेत. आणि दोज आर गुड चेंजेस. म्हणजे इफ पीपल आर मुव्हिंग टुवर्ड्स मिलेट्स, इट इज गुड. इट इज गुड फॉर आवर ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी ऑल्सो. आज नाचणी, ज्वारी याचं महत्त्व वाढलं आहे. म्हणजे आणि आम्हाला डे टू डे बेसिसवर कळतं, कारण भाकरीचा जो वेग आहे तो पोळ्यांपेक्षा वाढलेला कळतो. बरं, त्याच्यात सुद्धा कसं आहे, म्हणजे साधारण कोकणातला माणूस भात खातो आणि देशावरचा माणूस गहू खातो. ते बदललं आहे आता. कोकणातला माणूस तांदूळाच्या भाकऱ्या खायला लागल्या आणि घाटावरचा माणूस ज्वारी आणि नाचणीच्या भाकऱ्या खायला लागला. हा फरक व्हायला लागला आहे. ओके. म्हणजे नुसता ट्रेंड नाही, तर माणसाचे टेस्टमुळे सुद्धा ट्रेंड्स बदल चाललेत. किंवा माणसांना आता, लोकांना आता समजायला लागलं आहे की हेल्दी फूड खाणं किती इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आणि आपलं ऑलरेडी महाराष्ट्रीयन फूड हे हेल्दी आहेच. पूर्ण आणि ब्रह्म food आहे. पूर्ण एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही असा विचार करा, आलं म्हणून सांगतो, इंटरप्ट yes, yes. करतोय तुम्हाला, पण की तुम्ही नॉर्थला गेलात तर तुम्हाला क्रीमी आणि स्पायसी फूड खायला मिळतं. ते मलईचा वापर खूप आहे, पण तिखट पण तेवढंच आहे. चटपटी खूप आहे. तुम्ही थोडंसं खाली उतरलात, म्हणजे राजस्थान, गुजरात या साईडला, राजस्थान गुजरात बॉर्डरवरती ते स्पायसी खातात, कारण तेवढं तिथे हीट आहे. आणि चिली मेक्स यू थोडंसं तुमच्या बॉडीला ॲडजस्ट करतं हीटला, म्हणून तिथे ते कन्झ्युम केलं जातं. जसं तुम्ही खाली येता तसं गूळ घालायची पद्धत, म्हणजे गुजरातमध्ये बराच गुळाचा वापर होतो त्यांच्या जेवणामध्ये. मध्य प्रदेशमध्ये जसं जसं येत जातं तसं तसं ते चटपटीतपणा येतो, तिखटवरनं थोडं खाली येतात ते लोक. तेच तुम्ही साऊथला गेलात, आंबट आणि तिखट हे दोनच फ्लेवर तुम्हाला डॉमिनन्स दिसतो. नॉट सेईंग तेवढंच असतं,
बिकॉज दोन्ही रिजन्समध्ये साऊथ आणि नॉर्थ दोन्ही रिजन्समध्ये आपापल्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहेत आणि आपापल्या फिलॉसॉफीज आहेत त्यांच्या फूडच्या आणि विच इज व्हेरी ग्रेट आणि इट इज अगेन म्हणजे आपल्या रूट्सना कनेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्या. पण त्या दोघांचाही सेंटर पॉईंट महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तिखटपणाही दिसेल, तुम्हाला आंबटपणाही दिसेल, तुम्हाला गोडही दिसेल आणि तुरटपणा पण दिसेल. आपल्या फूडमध्ये तुम्ही जसं विदर्भात जाल तर थोडंसं तिखटपणा विदर्भ खानदेश हा तिखट पट्टा आहे त्या मनाने. तेच तुम्ही कोकणात जा, थोडंसं कोल्हापूर साईडला जा, सांगली साईडला जा, सांगली साईड कोल्हापूर साईडला तिखटपणा आहे पण त्याला ॲडजस्ट करणारा गोडवा पण आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे कंदीपेळे आपण म्हणतो बासुंदी, त्याच साईडला वाडीला बासुंदी बनते. सो त्या गोष्टी ॲडजस्ट करणाऱ्या पण गोष्टी त्यांच्याकडे आहेत की तिखटाला ॲडजस्ट करायला त्यांच्याकडे आहेत गोष्टी. सो आपलं जे फूड आहे महाराष्ट्रीयन फूड, जर आपलं मराठी फूड आपण म्हणतो की नैवेद्याचं ताट जर आपण बघितलं तर ते इतकं सुंदर पद्धतीने एक तर आधी सजवलेलं असतं. त्याला डावी उजवी बाजू आहे, कलरफुल आहे, लोणचं लाल रंगाचं, हिरव्या कलरची चटणी, पोळी, वरण, भात, म्हणजे व्हाईट आणि येल्लोचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आणि ते दिसतानाच कम्फर्टिंग वाटतं, टेम्पटिंग असतं. घाटावरती तुम्हाला सुका खोबऱ्याचा वापर मिळतो, तोच तुम्हाला तुम्ही कोकणात गेलात तर ताज्या खोबऱ्याचा वापर मिळतो आणि हे दोन्ही कल्चर्स एकत्र येतात कुठे ना कुठेतरी. सो आपलं जेवण हे पूर्णब्रह्म आहे की तिखट पण नाही, आंबट पण नाही, त्या सगळ्या चवींचा जो मेन सार आहे हा महाराष्ट्रीयन जेवणात आहे. महाराष्ट्रातल्या फूडला इंटरनॅशनल घेऊन जाण्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत किंवा तुमचे प्लॅन्स, असं नाही म्हणता येणार पण असं. तेव्हा प्लॅन्स तर मी काय आत्ता लगेच कुठे बाहेर जाणार नाही आहे. आजच्या तारखेत जर आपण विचारलं महाराष्ट्रीयन फूड काय आहे तर 3-4 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या पोचवणं गरजेचं आहे. की आपण जर आउट ऑफ इंडिया गेलो आणि लोकांना विचारलं, त्यांना थोडंफार महाराष्ट्रीयन फूडबद्दल माहिती आहे तर ते सांगतील पुरणपोळी, मिसळ, याच्यापुढे बटाटा वडा हां, म्हणजे इवन आपण किंवा उकडीचे मोदक, फार तर फार, ते पण खूप कमी. ह्या 4-5 गोष्टी सोडल्या तर लोकांना बाकीच्या गोष्टी माहितीच नाही आहेत. त्यांना आमटी भात म्हणजे काय माहिती नाही, वरण भात म्हणजे काय माहिती नाही, त्यांना आपल्या साध्या भाज्या माहिती नाही, त्यांना मासवडी म्हणजे काय माहिती नाही आहे, कोथिंबीरवडी म्हणजे काय माहिती नाही, आळूवडी माहिती आहे पण ती पात्रावडी जी गुजराती स्टाईल लोक करतात, आपल्याकडे डीप फ्राईड असते, कुरकुरीत असते, ती माहीतच नाही आहे लोकांना. आणि हे सोल फूड आहे, एकदम तुमच्या आत्म्याला थंड करू शकतं. सोलकढी कोणाला माहिती नाही आहे, कोकम सरबत फार कमी लोकांना माहिती आहे. खूप अशा गोष्टी आहेत की ज्या पोचवणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं, म्हणजे हे अगेन माझी फिलॉसॉफी आहे, आय एम नॉट सेईंग, कारण आता जयंती काठाळेसारख्या खूप इन्स्पिरेशनल मॅडम आहेत की ज्या इंटरनॅशनली फूड आपलं महाराष्ट्रीयन फूड नेत आहेत आणि ते खूप चांगलं आहे. पण मला असं वाटतं की आपण टुरिझमवरती जोर देऊन जेवढ्या लोकांना आपल्याकडे इथे आकर्षित करून इथे फूड जेवढं आपण देऊ शकू तेवढं ते जास्त चांगल्या पद्धतीने पोचेल. कारण पास्ता आपण तिथे खाल्ला ना, तिथे जाऊन आपल्या लोकांनी खाल्ला आहे किंवा तिथल्या शेफ्सनं इकडे बोलवलं आणि तेव्हा तो बनवायला सुरुवात झाली. आता तुम्ही बनवता, गेल्या 5 वर्षात पास्ता कल्चर वाढलं आहे, 5-10 वर्ष. पास्ता, बर्गर, पिझ्झा हे कल्चर आता वाढलं आहे. त्यांना पहिले येऊ तर द्या, आपल्याकडे टेस्ट तर घेऊ द्या. कारण आपण जे सर्व करतो ते इथल्या पाण्याची टेस्ट, इथल्या प्रोडक्ट्सची टेस्ट, कांद्याची टेस्ट, बटाट्याची टेस्ट, हे सगळं मॅटर करतं. मी शेफ आहे, मी त्या अँगलनी विचार करतो आहे. मे बी बिझनेस अँगलनी हे एकदम बरोबर आहे की तुम्ही बाहेर जाऊन हे करणं, स्प्रेड करणं. पण जर तुम्हाला आय वोंट से ऑथेंटिसिटी, पण जी इथली चव आहे ती तुम्ही इथेच डेव्हलप करू शकता. कारण तुम्ही बाहेर जाल तर तुम्हाला बेसिकमध्ये जो कांदा तुम्ही वापरणार, समजा तुम्ही आपण असं पकडू की थायलंडला गेलात, थायलंडला जो कांदा मिळतो त्याची टेस्ट पूर्ण वेगळी आहे. तिथे राईस पण वेगळा मिळतो. आपल्या हरका इंद्रायणी भात नाही मिळत
जास्मिन राईस मिळतो किंवा तिथे फ्लेवर्ड भात खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही काही गोष्टी या तुम्हाला ज्या जागेत बनतात ना त्या जागेतनं पहिले सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं, की त्यांना इथे येऊन आपली संस्कृती म्हणजे काय हे आधी दाखवलं पाहिजे. त्याचा इफेक्ट मे बी जास्त होईल. तुम्ही तिथे नेऊन नुसतं आपलं फूड देणं, पण त्याच्या मागे जे प्रिन्सिपल आहे, की मिसळपाव साधा आपण उदाहरण घेऊया, एवढी बॅलन्स डिश तुम्हाला मिळणार नाही आहे. म्हणजे आजकाल त्याच्यात बरेच व्हर्जन्स झालेत ते सोडा, पण एक विचार केला तर मूग मटकी हा प्रोटीनचा एवढा मोठा सोर्स आहे. अगेन बेसन आहे, अगेन म्हणजे डाळीचा आहे, प्रोटीनचा अजून एक सोर्स. आणि पाव इज कार्बोहायड्रेट, फुल एनर्जी. म्हणजे तुम्हाला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स देणारी जी डिश आहे, इतकी बॅलन्स डिश आहे ती. आपण खातो ओव्हर एक्सेसिव्हली म्हणून त्याचा त्रास होतो मे बी, किंवा आता खूप तिखट करायचं कल्चर झालं आहे, त्यावर खूप तर्री दिसल्याशिवाय आपल्याला जात नाही. हे आपल्या चवीचे चोचलेत, पण ॲज अ डिश जर मी बघायला गेलो तर इतकी बॅलन्स डिश तुम्हाला मिळणार नाही. ही जी त्याच्यामागची फिलॉसॉफी आहे, किंवा साधं तुमचं जेवण जे आपण वाढतो, पोळी भाजी वरण भात, हे जे चौकोनी जेवण ज्याला म्हणतो, ह्याला पण एक फिलॉसॉफी आहे आपल्याकडे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे नेऊन तुम्ही कितपत एक्झिक्यूट, त्याला तो बेसच नाही कळणार आहे. किंवा आपण मांडी घालून का बसतो जेवायला. आता तुम्ही म्हणाल पुरणवरणला नाही, कारण माझ्याकडे जागा नाही तेवढी. मला उद्या जागा मिळाली मी करेन ते. पण का मांडी घालून बसतो, तर जो ब्लड फ्लो आहे तो खाली पायांकडे कमी होतो आणि तुमच्या उदराकडे जातो, तुमच्या स्टमककडे जातो. इन रिटर्न तुमचं डायजेशन वाढतं. बरं, मांडी घातल्यानंतर तुमचं पोट डोक्याला काही प्रकारचे हार्मोन्स सिक्रीट होतात आणि ते सिग्नल पाठवतात डोक्याला की आता जेवायचं आहे, तुम्हाला भूक लागते. आणि परत तुम्ही खाली बसल्यावर तुम्हाला वाकायचं आहे, मागे व्हायचं आहे, वाकायचं. सो वेन यू आर इटिंग, तुमचा स्टमक इज इन मुवमेंट, विच इन रिटर्न हेल्प्स युअर डायजेशन. इंटेस्टाईन चालत आहेत, स्टमक हलत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत की नुसतं आमचं फूड हे काय म्हणतात टेस्टी नाही आहे, त्याला मागे काहीतरी सायन्स दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीला, जे अध्यात्माला जोडलं आहे आमच्या. हे आपल्याला पोचवता आलं ना तर ते जास्त इम्पॅक्टफुल होईल असं मला वाटतं. की तुमचं जसं मी सांगितलं तुम्हाला मिसळ आहे, तशा अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे, अनेक गोष्टी आहेत. माझ्याकडे लांडगे नावाची 300 वर्ष जुनी एक रेसिपी आहे की जी कणकेच्या पोळीवरती 3 डाळींचं सारण लावून स्टीम करून त्याला तडका दिला जातो. नॉन फर्मेंटेड आहे. ढोकळ्याचा प्रकार आम्ही सांगतो, पण तो नॉन फर्मेंटेड आहे. अगेन एवढं प्रोटीन आणि कणकेचं कॉम्बिनेशन असलेलं, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं कॉम्बिनेशन असलेलं तुम्हाला मिळणारच नाही बॅलन्स डिश. आणि ही 300 वर्षापूर्वी एका माणसाने बिल्ड केली आहे. त्याला इतिहास आहे त्या डिशला, की महाराज जेव्हा सुरत्याच्या छाप्याला गेले होते तेव्हा तिथे त्यांना तो ढोकळा कुठेतरी दिसला होता, म्हणजे मावळ्यांना, महाराजांना नाही. आणि मावळेसुद्धा काय तिथे ते खायला गेले होते असं नाही, पण कुठेतरी तो प्रकार दिसला असेल आणि त्याच्यातनं त्यांना ते इन्स्पिरेशन मिळालं. आणि देन दे बिल्ड एक डिश. पण आपल्याकडे फर्मेंटेशन प्रोसेस खूप कमी होती, नव्हती असं नाही, पण कमी होती. मग काय करायचं, तर पोळीवरती 4 डाळींचं सारण लावून स्टीम करून त्याला फोडणी दिली गेली आणि महाराजांना प्रेझेंट दिली. महाराजांना ती आवडली जेव्हा ते महाराष्ट्रात आल्यावर, तिकडे नाही. नाही तर लोक म्हणतील की ते काय तिकडे ते खायला गेले होते का. नाही, त्यांनी तिथे बघितलं होतं मावळ्यांनी आणि त्यांना ते आवडलं आणि आता आपल्या महाराजांना द्यायलाच हवं म्हणून त्याचं. पण ती बिल्ड करताना त्यांनी किती सुंदर पद्धतीने केलं की पोळीवरती 4 डाळींचं सारण लावायचं. हे कसं सुचलं असेल. आणि त्याला परत प्रोटीन बेस आहे, कार्बोहायड्रेट बेस आहे त्याला.
कारण असा आपण विचार केला तर देवर ऑलवेज ऑन रन. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे देवर ऑलवेज ऑन रन, देवर ऑलवेज ऑन फाईट विथ सम ऑर दी अदर एनिमी अटॅकिंग स्वराज्य. स्वराज्यावरती अटॅक करून येणाऱ्या लोकांबरोबर कायम ते लढा देत होते. सो त्यांच्या जेवणामध्ये कायम प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं किती महत्त्व आहे हे आज एखाद्या आपण जो स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट असतो त्याला विचारलं तर तो सांगेल पळणाऱ्याला एवढा लागतो आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीला एवढं जेवण आणि प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स लागतात. तर तेव्हा ते लोक कंटिन्यू फिजिकली वॉरवरती होते. अँड फॉर गुड ऑफ महाराष्ट्र. तर मग त्यांच्या जेवणात हे गेलं पाहिजे. हा किती वेगळा विचार 300 वर्षापूर्वी एखाद्या माणसाने केला असेल. हा जो इतिहास आहे ना, हा कधी त्यांना सांगता येईल तुम्हाला जेव्हा ते ॲक्च्युली इथे येतील, ॲक्च्युली इथले काही गोष्टी बघतील, तेव्हाच त्याचा जो इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे, तो जाऊ शकेल. मी जितपत माझा अभ्यास आहे, कल्चर हे कधी ॲडॉप्ट होतं जेव्हा तुम्हाला भाषा समजते आणि जेवण त्या म्हणजे ती भाषा. आता मराठी लोक जे बोलतात त्यांचे मातृभाषाच मराठी आहे, ते लोक जे जेवण करतात ते ह्या दोन्ही गोष्टी, त्यांचं जेवण आणि भाषा हे जेव्हा तुम्हाला एकत्रित समजतं तेव्हा तुम्हाला समजतं की त्यांचं कल्चर काय, व्हॉट दे आर डुईंग करंटली, की हे का बरं करतायत, त्यांची जिओग्राफी असेल जसं तुम्ही मगाशी म्हटलं ते असेल, आणि हे का बरं ह्याच पद्धतीचं जेवण जेवत आहेत, हे त्या जेवल्यानंतर आणि ती भाषा समजल्यानंतरच. साधा अजून एक उदाहरण देतो. तुम्ही एक विचार करा की आपण नैवेद्याचं ताट देवाला दाखवतो आणि मग गणपती बाप्पाच्या वेळेला असं समजा की गणपती उत्सवात आपण 12 वाजता नैवेद्याचं ताट बाप्पांना दाखवतो. त्याच्यानंतर तेच ताट यजमान जेवायला घेतात. आता त्या ताटात जर तुम्ही बघितलं तर सगळं असतं, मीठ सोडल्यास सगळं असतं. पण ती जी आरती होते त्याच्या आधी, ती झाल्यानंतर जेव्हा तो जेवायला बसेल ना, जेव्हा ते ॲटमॉस्फिअर त्याच्या आजूबाजूला तयार होईल आणि देन ही कन्झ्युम्स दॅट फूड, तेव्हा तो इम्पॅक्ट जो असेल तो वेगळा असेल. दिस इज माय फिलॉसॉफी. हे बरोबर आहे की तिकडे जाऊन आता खूप लोक आहेत, म्हणजे सचिन जोशींसारखे, पेशवासारखं मोठा ब्रँड आहे, किंवा जसं मी म्हटलं पूर्णब्रह्मसारखा मोठा ब्रँड आज काम करा आणि खूप मोठं काम करतात. आय एम नॉट अगेन्स्ट इट, बट आय फील की त्यांना पण येऊ द्या की आपल्याकडे. आपण गेलो ना त्यांच्याकडे शिकून घ्यायला, त्यांना पण येऊ द्या ना, त्यांना कळू द्या आपलं काय कल्चर आहे, का हे करतो आम्ही, का हे असं खाल्लं जातं, का हातानेच खाल्लं जातं, कळू दे ना. आणि ते कधी कळेल जेव्हा ते लोक इकडे येतील, जेव्हा ते आपल्या संस्कृतीत मिसळून 2 दिवस राहतील ना, तेव्हा त्यांना कळेल की ह्या फूडमध्ये काय दम आहे, काय ह्या जेवणात दम आहे, हे तेव्हाच कळेल. कारण हे माझ्या म्हणजे हा प्रश्न विचारायचा उद्देश हा होता की जसं आजकाल आपण बघतो ओव्हरऑलच जगामध्ये इंग्लिश कल्चर किंवा अमेरिकन कल्चर हे जास्त पॉप्युलर आहे, बिकॉज त्यांची भाषा एक आपल्याला येते, 2 त्यांचे पदार्थ आपल्याला इझी ॲक्सेसेबल आहेत. पिझ्झा बर्गर जे काय ते खात असतील ते, किंवा आजकाल तर खूप वेगवेगळे नवीन हे पण येतात, चेन्स पण त्यांच्या येत असतात. सो ते बघितल्यानंतर मला थोडंसं क्लिक झालं की अरे, जर का महाराष्ट्रातलं फूड असं ग्लोबली जायला सुरुवात झाली, लोकांना मराठी पण व्यवस्थित समजायला लागलं, तर हे कल्चर स्प्रेड होण्यासाठी जास्त मदत होईल रादर दॅन गोईंग व्हायलंट. सो कारण सायलेंटली जर हे लोक करू शकतात तर आपण डेफिनेटली करू शकतो. ॲक्च्युली फूड हे कल्चरचा खूप मोठा पार्ट आहे, खूप मोठा पार्ट आहे. आणि तो स्प्रेड करण्याकरता तुम्हाला तो बेस त्यांना देता आला पाहिजे. मग तो जो बेस आहे तो काय आहे, तर त्याच्यामागे प्रिन्सिपल्स आहेत. प्रत्येक आपल्या जेवणामागे प्रिन्सिपल आहे. ते जोपर्यंत ते ॲटमॉस्फिअर बघत नाहीत, तोपर्यंत त्यांना नाही समज, ते सगळं बघत नाहीत ना, त्यांना ते जोपर्यंत वाईब जाणवणार नाही तोपर्यंत ते यू कॅनॉट एक्सप्लेन वाय इट इज सो सोलफुल. वरण भात मला इतका सॅटिस्फाईंग काय आहे हे तुम्ही त्या माणसाला तिथे बसून नाही समजावू शकत. तुम्ही इथे येऊनच इथे ह्या मातीतच माझ्या मते इथे आणूनच समजावू शकता की का तो सोलफुल आहे.
आणि इवन आपले पदार्थ हे सीझनल पण आहेत. हो, ऋतूवर डिपेंडंट आपलं फूड आहे पूर्णपणे. ऋतूप्रमाणे जे आपले 4 ऋतू आहेत त्या 4 ऋतूंप्रमाणे चालणारं आपलं फूडचं कल्चर आहे पूर्णपणे. एक्झॅक्टली. त्यामुळे ह्याच्यामध्ये जो आपण काय म्हणतो त्याला विविधता आहे ते डेफिनेटली आहेच ना. ह्याच्यामध्ये आहे. एनिवे आपण थोडंसं आता रेस्टॉरंटकडे वळूयात की ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता जर का एखाद्याला मेनू डिसाईड करायचा असेल तर मग त्याने कशा पद्धतीने विचार केला पाहिजे. आपण हे अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो की लेट्स से कोणाला नवीन रेस्टॉरंट चालू करायचं आहे किंवा महाराष्ट्रातलं फूड लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आता प्रत्येकाचे प्लॅन्स वेगवेगळे असू शकतात. आपलं काम आहे की त्यांच्या डोक्यात आयडिया पेरणं की बाबा हे बी आहे बघ तुला उगवायचं उगव. सो त्या दिशेने जर का आपण पाऊल उचलायचं ठरवलं की आज आपण महाराष्ट्राला जगासमोर प्रेझेंट करायचं आहे आणि जगाला इन्व्हाइट पण करायचं आहे की तुम्ही पण आमच्याकडे या, तर त्या उद्देशाने जर का आपल्याला उद्या मेनू ठरवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने ठरवला पाहिजे. कसं आहे, फक्त महाराष्ट्रीयन मेन्यू आपण बद्दल बोलूया नको. आपण इन जनरल मेन्यू कसा ठरवावा, कारण प्रत्येकजण काय महाराष्ट्रीयन फूडमध्येच उतरायला एक्सायटेड असेल असं नाही. प्रत्येकाचा कारण एक्सपर्टी वेगळी असते, प्रत्येकाची आवड वेगळी असते. कारण फूड टेस्ट इज अ सब्जेक्टिव्ह टॉपिक फॉर एव्हरीवन. मला काय आवडतं हे तुम्हाला आवडेलच असं नाही आहे. त्यामुळे हा सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. प्रत्येका माणसागणित तो बदलतो. तर आपण मेन्यू इन जनरल आपण जर विचार केला तर पहिली गोष्ट तर तुमचा मेन्यू सिम्पल असावा, छोटा असावा. खूप काहीतरी तुम्ही करायला जा असं नका. एक क्युझिन पकडा. म्हणजे मग तुम्ही मराठी फूडवर काम करताय, मराठी जेवणावर काम करताय तर फक्त मराठी जेवणावर करा. किंवा तुम्ही चायनीजवर करताय तर फक्त चायनीजमध्ये तुम्ही 10 गोष्टी ठेवा, पण चायनीजवरच काम करा. परत का, तर त्याचं कारण असं आहे की एक क्युझिन केलात तर तुमचं मॅनपॉवर फक्त तेवढ्याच गोष्टींसाठी लागणार आहे. तुम्ही 10 गोष्टी करायला गेलात की मी पंजाबी पण करेन, मी चायनीज पण करेन, मी फास्ट फूड पण करेन, तेवढी लोकं, तेवढ्या डिपार्टमेंट्स, तेवढा केऑस. तुम्हाला फास्ट फूडवाला पण एक शोधावा लागेल, फास्ट फूडवाला त्याचा हेल्पर, चायनीजवाला त्याचा हेल्पर, इंडियनवाला त्याचा हेल्पर. बरं, तुम्हाला 2 शिफ्ट्स करायला लागतात. परत तुम्हाला मोरीवाला लागणार आहे, तुम्हाला 2 वेटर, म्हणजे काय जितकी कपॅसिटी असेल तसा वेटर लागणार आहे. जसं तुमचं मॉडेल असेल, सेल्फ सर्व्हिस असेल तर वेटर नाही लागणार, पण साफसफाईला कोणतरी लागेल बाहेर. सो मॅनपॉवर इज अ पार्ट वेन यू डिझाईन द मेन्यू. ठीक आहे, म्हणून शक्यतोवर एक क्युझिनवरती काम करावं सो दॅट एक्सपर्ट माणसं तेवढ्याच क्युझिनची येतात. त्याच्यानंतर मला आवडतंय म्हणून मी टाकणं हे लॉजिकल नाही. मला काय आवडतं पेक्षा मी जिथे टाकणार आहे रेस्टॉरंट, मी जिथे चालू करणार आहे रेस्टॉरंट, त्याच्या आजूबाजूचं काय म्हणतात त्याला, सोशिओ डेमोग्राफी कशी आहे. मग ती जर समजा मी बँड्रा वेस्टसारख्या भागात असेल तर तिथे मी महाराष्ट्रीयन फूड टाकून चालणार नाही, कारण फुल मेट्रोपॉलिटियन क्राऊड आहे, सगळ्या धर्मांचा क्राऊड आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा तुम्हाला जातपात आपल्याला करायची नाही, पण प्रत्येकाच्या धर्मागणित त्याची फूड कल्चर थोडं बदलत असतं. बँड्रामध्ये 2 प्रकारचा क्राऊड आहे, मग त्या हिशोबाने तुम्हाला बँड्रा वेस्टला तुम्हाला तसं मग मेट्रोपॉलिटियन कल्चरचं तुम्हाला ठेवायला लागेल. तेच तुम्ही समजा, आता मी मुंबईची उदाहरणं देतात कारण लोकांना माहिती आहेत एरियाज म्हणून. विलेपार्ल्यात गेलात तर टिपिकल मराठी क्राऊड आहे, मग तिथे तुम्ही महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट टाकू शकता. किंवा तुम्ही समजा मुलुंडसारख्या भागात, माटुंगासारख्या भागात गेलात तर माटुंग्याला तुम्हाला साऊथ इंडियन क्राऊड आहे आजूबाजूला. ठीक आहे, प्रत्येकजण प्रत्येक प्रकारचं फूड खातं, पण थोडंसं त्या एरियात काय आहे म्हणण्याचा उद्देश आहे माझा. काय, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू रिलिजन्स और कास्ट और सेक्ट्स, बट आजूबाजूला तुमचा क्राऊड कोण आहे, हाऊ डीप पॉकेटेड. तुम्ही समजा
तुम्ही एखाद्या MIDCच्या जवळ असाल आणि तुम्ही जर 500 रुपयाच्या डिशेस टाकल्यात मेन्यूमध्ये तर नाही चालणार, कारण तिथे येणारा क्राऊड हा डीप पॉकेट नाही आहे. MIDCला येणारा जो वर्ग आहे तो एक तर मिडल क्लास, लोअर मिडल क्लास किंवा बिलो मिडल क्लास असतो. मग तिथे तो क्राऊडला तुम्ही तसं केटर करून नाही चालणार. मग त्या पॉकेटला लागणाऱ्या जे गोष्टी आहेत किंवा त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा जास्त तिथे तुम्ही दिल्या पाहिजेत त्या मेन्यूमध्ये. सो युअर लोकेशन ऑल्सो मॅटर्स. व्हॉट यू वॉन्ट टू वर्क विल, म्हणजे अगेन क्युझिन मी सांगितलं तर एक घ्या, पण तुम्ही अगेन ज्या जागेत तुम्ही जाताय त्याच्यावरती तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. की तिथे जर कॉलेज क्राऊड आहे देन यू कॅन गो फॉर म्हणजे जे कॉलेज गोईंग लोकांना काय लागतं तर मोमोज, रोल्स, चायनीज आयटम जातात किंवा सँडविचेस जातात, कॅफेज किंवा मिल्कशेक्स, ज्युसेस ह्या गोष्टी जातात. सो काइंड ऑफ फास्ट फूड काय म्हणतात त्याला QSRs जातात, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स, किंवा हे असे जसे टिटबिट्सवाले आहेत की रोल दिला तुम्ही फॉर दॅट मॅटर, किंवा तुमचं शॉर्माज दिले. दिस इज समथिंग विच यू कॅन वर्क वेअर देर इज कॉलेज क्राऊड. किंवा तिथे चॅट सेंटर टाकलं संध्याकाळचं बुवा एखादं. दॅट इज हाऊ यू डिझाईन युअर मेन्यू. अगेन देर इज खूप आहे की मेन्यू इंजिनिअरिंग कसं असावं, की कुठली गोष्ट कुठे असावी. मग हॉर्स प्रोडक्ट कुठलं आहे, डॉग प्रोडक्ट कुठलं आहे, स्टार प्रोडक्ट कुठलं आहे. हॉर्स म्हणजे एकदम रनिंग प्रोडक्ट, अच्छा, स्टार okay. म्हणजे चांगलं प्रोडक्ट आहे की जे लोक खायला, आयकॉनिक प्रोडक्ट बेसिकली. हॉर्स प्रोडक्ट इज बेसिकली युअर रनिंग प्रोडक्ट, कॅश काऊ. ओके, सगळ्यात जास्त ऑर्डर. हां, ओके. म्हणजे आपण एक विचार केला की समजा विजू दाबेलीवाले आहेत, एक एक्झाम्पल घेतो आहे त्यांचा, खूप चांगलं आहे. सो त्यांचं मेन प्रोडक्ट काय आहे तर दाबेली. दाबेली, म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून इन्स्पिरेशन आहे बाई, कॉलेजला दाबेली खायची तर दाबेली. विजू. तर त्यांचं मेन प्रोडक्ट काय आहे दाबेली. पण मग त्याच्याबरोबरीने त्यांचा स्टार प्रोडक्ट आहे त्यांचे ते टोस्ट्स असतात, टोस्ट सँडविच करतात जे इतक्या वर्षापासून आपण खातोय. सो अशा गोष्टी आहेत काही काही. मग ते तुम्हाला लक्षात घ्यायला लागतं की तुम्ही रेस्टॉरंट चालू करताना आपण एक मेन्यू सेट करतो, पण नंतर फीडबॅक्स येतात. त्या फीडबॅकवरती तुम्हाला काही गोष्टी काढाव्या लागतात, काही गोष्टी घालाव्या लागतात, काही गोष्टी सस्टेन ठेवायला लागतात. सो तुमच्याकडे डेटा तयार व्हायला लागतो की कुठलं प्रोडक्ट किती जाते. मग जर तुम्हाला ते प्रोडक्ट आवडत जरी असलं पण त्याला जर कस्टमर खाणार नसेल किंवा कस्टमरची पसंती नसेल तर तुम्ही त्या प्रेमात पडू नका, काढून टाका. कारण अगेन इन्व्हेंटरी जाते. तुम्हाला त्या प्रोडक्टला मेंटेन करण्यासाठी इन्व्हेंटरी जाते, काही उपयोग होत नाही, तुमचे पैसे जातात. बरं, फूड इज अ पेरिशेबल थिंग. मी आज घेतली, त्याला शेल्फ लाईफ आहे, प्रत्येक गोष्टीला शेल्फ लाईफ आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊच नाही शकत, नेचरला तुम्ही बीट नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला जी गोष्ट नाही जाते ती काढून टाकणे, ज्या गोष्टी जात आहेत सस्टेन होत आहेत त्याला अजून कसं चांगलं कॉस्ट प्राइसिंग आणि क्वालिटीवरती तुम्ही फोकस करू शकाल याच्यावरती फोकस करायला लागतो. त्याबरोबरीने नवीन काही प्रोडक्ट्स टाकायला लागतात, कारण की लोक एक तऱ्हेचं खाऊन कंटाळतात. जे तुमचे रेग्युलर रिटेंड कस्टमर्स आहेत त्यांना दरवेळेला काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड असतं. मग त्यांच्यासाठी काहीतरी एखाद दुसरा तुम्ही नवीन प्रोडक्ट टाकून बघा. पुट इट ऑन ट्रायल बेसिस काही दिवस, कारण काहीच दिवस बर्न होईल तुमचा. जर समजा नाही चालला तर तुमचं जे काही फंड बर्न होणार आहे ते फक्त मिनिमल राहील. तर पहिले ट्रायल म्हणून तुम्ही ते टाका, मग जर चाललं तर मेन मेन्यूला आणा, मग त्याचं कॉस्टिंग सेट करा. सो दॅट इज हाऊ यू पुट इन अँड टेक आउट आयटम्स फ्रॉम युअर मेन्यू. अगेन जेव्हा मी म्हणतो की तुम्ही एक क्युझिनवर काम करा, तर का तर तुमची जी इन्व्हेंटरी आहे ही स्टेबल राहते.
खूप इन्व्हेंटरी मॅनेज करायला मुश्किल असतं, त्याचं वेस्टेज असतं, त्याच्या एक्सपायरीज असतात, विच यू नीड टू लुक अप टू. नाही तर FDA वाले तुम्ही बघताय काय करतायत, हो. आणि ते साहजिक आहे, तुम्ही एक्सपायर्ड प्रोडक्ट नाही वापरू शकत. सो त्यामुळे तुमची इन्व्हेंटरी वेस्ट जाणार आहे, एक्सपायर झालेलं प्रोडक्ट फेकावं लागणार आहे. यू कॅनॉट यूज इट. मग तुम्ही जे आणताय, जे इन्व्हेंटरी म्हणून तुम्हाला मेंटेन करावं लागणार आहे, ते मिनिमलिस्टिक असावं किंवा डबल इन्व्हेंटरी, ज्याला आम्ही म्हणतो की एकाच इन्व्हेंटरीमधनं तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स काढू शकता. म्हणजे माझ्याकडे बेसनातून खूप प्रकार निघतात. बेसनाची धिरडी आहेत, आळू वड्यांमध्ये बेसन वापरलं जातं, कोथिंबीर वड्यांमध्ये बेसन वापरलं जातं. सो इट इज मल्टीपर्पज. मग त्याची मी इन्व्हेंटरी मेंटेन करू शकतो. दही घेतो तर दह्यातनं ताक बनतं, दह्यातनं लस्सी होते, दह्यातनं माझं जे दही देतो उपासाचं ते जातं. साधं दही लोक खातात. त्यामुळे एका प्रोडक्टमधनं माझ्या मल्टिपल गोष्टी जात आहेत. सो हे लक्षात ठेवायला लागतं. किंवा एखादी गोष्ट वेस्टेज होणार आहे, मग त्याला कसं मी वाचू. मग त्याच्यासाठी एखादा प्रोडक्ट आपल्याला टाकता येणार असेल ते टाकायला लागतो, की जो चालणार आहे टाकून, आणि तो काहीतरी रिटर्न देऊन जाईल आपल्याला. असेही प्रोडक्ट्स ठेवावे लागतात, की ते प्रोडक्ट्स आपण फक्त काय म्हणतात त्याला, एक इन्व्हेंटरी मेंटेन करतो म्हणून आपण एखादा प्रोडक्ट तो ठेवतो, कारण तेवढा मग ऑप्शन आहे ना. मग समोरच्याला तेवढा एक ऑप्शन मिळतो खायला, की माझ्याकडे चाटच्या चटण्या बनत आहेत ना, मग मी दहीपुरी, शेवपुरी, भेळ हे 4 ऑप्शन ठेवू शकतो. भले मग त्यातली भेळच कमी जावं किंवा शेवपुरीच कमी जावं, पण एकाच इन्व्हेंटरीमधनं ऑलमोस्ट सगळ्या निघणार आहेत गोष्टी. मग तो एक ऑप्शन ठेवता येतो असं आहे. पण जर हेच माझ्याकडे आता महाराष्ट्रीयन क्युझिनमध्ये शेजवानचं काहीच काम नाही, पण मग फक्त एक रोल, व्हेज शेजवान रोल बनवायचा म्हणून मी जर तो शेजवान ठेवणार असेल तर ती इन्व्हेंटरी कॉस्ट आहे मला, आणि ते रनिंग आहे का हे चेक. समजा ते रनिंग असेल तर ते जे बनवायला लागेल ते बनवायला लागेल, पण जर ते रनिंग नाही आहे तर मग उपयोग नाही. यू हॅव टू रिमूव्ह इट. मग प्रेमात पडून चालत नाही असं आहे. त्यामुळे मेन्यू डिझाईन करताना खूप सारे एलिमेंट्स असतात, की अगेन तुम्ही काय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूवर काम करताय. तुम्हाला यंग गोईंग क्राऊड आहे तर तसा मेन्यू बनवायचा आहे. एज ग्रुप तुमच्याकडे काय येतो हे पण मॅटर करतं. आता माझ्याकडे पुरणवरणला जो एज ग्रुप आहे तो प्रीडॉमिनंटली इट्स बिटवीन 35 to 80, 90. मग जो मॅक्झिमम क्राऊड आहे तो त्याच्यामध्ये आहे, आणि मग त्यांना एलिमेंट्स काय काय असतात, तर डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं. मग त्या हिशोबाने मला विचार करायला लागतं, अरे मी बासुंदी तर बनवतोय, मग ती किती गोड करून चालणार आहे, किंवा मी एखादी गोष्ट बनवून त्यात गूळ साखर घालून चालणार आहे का आपल्याला, नाही तर नको. आपल्याकडे जो क्राऊड येणार आहे त्याला केटर करायचं आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात मेन्यू डिझाईन करताना, मेन्यू प्लॅन करताना, की तुमच्याकडे आजूबाजूची डेमोग्राफी काय आहे, तुमचा कस्टमर काय आहे, तुम्हाला फीडबॅक काय येतो आहे, तुमचा डेटा तुम्हाला काय सांगतो आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं सगळ्याचं जेव्हा तुम्ही टोटल सगळे इनपुट्स घेता तेव्हा तुमचा एक मेन्यू सेट होतो. आणि असं नाही की आज मी मेन्यू बनवला म्हणजे तो फायनल आहे, तो वर्षानुवर्ष चालेल असं नसतं. कुठलाच रेस्टॉरंट, कुठलाही फूड बिझनेसवाला असं करू शकत नाही. इट ऑल वर्क्स ऑन फीडबॅक. कारण मी तर 4 प्रोडक्ट टाकलेत, समोरचा काय खातोय त्यातलं. सो तो मेन्यू फायनल व्हायला सुद्धा तुम्हाला कदाचित 6-7 महिने जातील, की नाही आता म्हणजे हा जरा स्टेबल झाला मेन्यू. नाही तर पहिला 1-2 वर्ष असं समजा की तुमचा मेन्यू हा वोलटाईल असतो, की तुम्ही जज करत असता की काय खातोय क्राऊड, मग मी हे ठेवू की नको ठेवू या गोष्टी. कारण एकतर हॉटेलला तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जी काही कॉस्टिंग सेट करताय, अगेन कॉस्टिंग इज अ पार्ट ऑफ मेन्यू म्हणून सांगतोय,
की जी काय कॉस्ट सेट करतायत ती अशा दृष्टीने करायची की पुढच्या 6 महिन्यात किती इन्फ्लेशन होऊ शकतं याचा अंदाजा घेऊन तुम्हाला सेट करायचं. कारण तुम्ही आज चेंज केलेली व्हॅल्यू तुम्ही लगेच उद्या नाही, म्हणजे आज मी 80ला थालीपीठ विकतोय, उद्या 90ला आणि परवा 100ला असं करून नाही चालत. 80 आहे तर ती कमीत कमी 2 ते 3 महिने कमीत कमी ठेवायला लागते. मग तेवढे महिने तुम्हाला तो लॉस सहन करावा लागतो. एखादा प्रोडक्ट समजा तुम्हाला माहिती आहे इट विल वर्क, पण त्याची सवय लावायला लागणार आहे, तर तुम्ही वेस्टेज पण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. जसं डाळिंब्यांची उसळ म्हणजे कडवेवालाची उसळ ही आपल्याकडे लोकांना सवय लावायला मला काही 1 वर्ष गेलं. मी फेकली दर संडेला आपल्याकडे बनते. काही संडेज पहिल्या वर्षातले असे होते की मी हार्डली 1 प्लेट विकली आणि बाकी पूर्ण नुकसानीत गेलं आहे. बट आय हॅड कॉन्फिडन्स ऑन दॅट डिश की नाही हे जाणार आहे त्या काइंडचा, कारण माझ्याकडे फीडबॅक होता. माझ्याकडे तो डेटा बॅक करायला ती गोष्ट होती माझ्याकडे, म्हणून मी कॉन्फिडेंट होतो. पण इफ यू आर नॉट कॉन्फिडेंट, इफ यू आर व्हेरी न्यू, डोंट एक्सपेरिमेंट लाईक दिस. दिस वॉज मॅडनेस विच आय डिड बिकॉज त्यावेळेला थोडं माहिती होतं की काय होणार आहे, काय नाही होऊ शकतं, सवय लागू शकते, लोकांना ते आवडू शकतं, म्हणून आम्ही ते टाका. सो मेन्यू डिझायनिंग हा खूप खूप मोठा वास्ट, मी आत्ता बोलायला बसलो तर अजून 2 तास पण सांगू अजून एक शकेन. एपिसोड सेपरेट होईल. हां, कारण तो तेवढा डिटेल्ड विषय आहे. असं आहे. सो बरेच टॉपिक आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न केला. असे अजून बरेच टॉपिक बाकी आहेत. आपण ते नंतर पुढे कधीतरी एपिसोडला करूच यात. नक्की. पण मला प्रेक्षकांना हे विचारायचं आहे की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? तुमच्याही मनात काही प्रश्न आहेत का? की तुम्ही जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटला जाता, आणि मी तर म्हणेन तुम्ही पुरणवरणला जा, त्यांचं फूड टेस्ट करा. मी म्हणतो मी आणि माझे बरेच वर्षापासून जातो आहे. सो फूड टेस्ट करा. तेव्हा तुमच्या मनात जर काही प्रश्न आले तर ते तुम्ही सरांना पण डायरेक्टली तिथंच विचारा, सर असतात अवेलेबल तिकडं, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण ते सरांना डिरेक्टली विचारूयात. सो सर, आज आपण वेळात वेळ काढून, कारण आपलं रेस्टॉरंट खूप बिझी असतं ते मलाही माहिती आहे, किचन सोडून तेही वर्किंग आवर्समध्ये इथे येऊन एपिसोड तुम्ही शूट केला, आणि सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सांगितलं बऱ्याचशा गोष्टी. ज्यांना नवीन रेस्टॉरंट सुरू करायचं आहे त्यांनाही थोडंसं एक इन्साईट्स मिळतीलच. सो इथं आल्याबद्दल खरंच खूप आभार, आणि आपली भेट पुन्हा होईलच अशी माझी आशा आहे. सो थँक्यू.